समर्थ महाराज की जय. तेव्हा आपण आता स्थितप्रज्ञाचे लक्षण हे सगळे आता बरेचसे पाहिले आहेत आणि आता हे त्याचा शेवटच्या आपण 2 श्लोकामध्ये आलो. 70 श्लोक झाले आपले. 71 आणि 72 हे शेवटचे 2 श्लोक आपल्याला. प्रश्न अर्जुनाचा मूळ असा होता की जो स्थितप्रज्ञ आहे तो बोलतो कसा, तो चालतो कसा, त्याचं आचरण कसं आहे, अशा प्रकारे त्याचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं बरंचसं काही असं उत्तर आतापर्यंत दिलेलं आहे. आता हे शेवटचा जो 70वा श्लोक आहे त्यामध्ये स्थितप्रज्ञ चालतो कसा याचं उत्तर शेवटी दिलेलं आहे. तो बसतो कसा, बोलतो कसा आणि चालतो कसा आणि आचरण कसं आहे असा त्याचा प्रश्न आहे मुळात. आणि स्थितप्रज्ञाला असं म्हटलेलं आहे की त्याची जी तो समाधिस्थ असतो, समाधिस्थ अवस्थेमध्ये त्याचं बोलणं, चालणं, बसणं आणि आचरण करणं अशा 4ही गोष्टी त्यात दिलेल्या आहेत. तेव्हा साधारणपणे आपण ज्यावेळेस अष्टांग योगाचा अभ्यास करतो त्यावेळेस समाधी स्थिती म्हटल्यानंतर त्याचं ध्यानधारणा हा त्याची पार्श्वभूमी असते आणि ध्यानधारणा करत असताना तो एका ठिकाणी शांत आसनस्थ बसलेला असतो. पण इथे त्याचं जे आहे ना हे त्याचं आचरण प्रधानता दिलेली आहे. कारण ह्या पूर्ण विषयामध्ये आचरण प्रधानता त्यातला सगळ्यात महत्वाचा असा हा भगवद्गीतेचा विषय आहे. कारण भगवद्गीतेमध्ये समाधी स्थिती ही अखंड आहे. समाधी स्थितीमध्ये बसणे आणि उठणे समाधीमध्ये आता हे प्रवेश झालेला आहे आणि समाधीतून ते बाहेर आलेले आहेत अशी स्थिती नव्हे, तर अखंड समाधी आहे. अखंड समाधी केव्हा असते? बसणं, उठणं, चालणं, बोलणं, आचरण याही गोष्टी त्या समाधी स्थितीमध्ये येतात. तर स्थितप्रज्ञ हा जेव्हा शब्द वापर केलेला आहे तेव्हा स्थितप्रज्ञामध्ये प्रज्ञा स्थिर झालेली आहे, जी बुद्धी जी आहे स्थिर झालेली आहे. असा स्थिर बुद्धीचा हा जो स्थितप्रज्ञ आहे तो त्याचं एकंदरीतच आचरण कसं आहे हा प्रश्न, हा विषय इथे आहे. तर तो आचरण प्रधानता ही भगवद्गीतेचं वैशिष्ट्य आहे. भगवद्गीतेच्या ग्रंथ कसा आहे असं जर कोणी विचारलं तर हे आचरणशास्त्र आहे असं आपल्याला त्याचं एका शब्दामध्ये वर्णन करता येईल की भगवद्गीता हे आचरणशास्त्र आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये हा जो काही सांख्ययोग दिलेला आहे ना, हा सांख्ययोग जो आहे याची सुद्धा दिशा ही आचरणाकडेच आहे. दुसऱ्या अध्यायाचा विषय जो सांगितला की सांख्ययोग म्हणजे ही ज्ञानयोग आहे. तर हा ज्ञान कशाकरता सांगितलंय की ज्ञानाच्या अधिष्ठानावर त्याचं आचरण असावं. दिशा ही आचरणाची. दिशा ही केवळ ज्ञानाच्या सिद्धांताच्या निवेदनाची नव्हे, तर ज्ञान हे आपल्या स्वरूपामध्ये प्रवेश होऊन नंतर पुन्हा स्वरूपातून बाहेर येऊन त्याला जगामध्ये आचरण करायचं आहे. स्वरूपस्थित असलेला असा जो स्थितप्रज्ञ आहे तो स्थितप्रज्ञ जगामध्ये कसं आचरण करतो हा त्याचा मुख्य विषयाची दिशा कुठे ही जर आपल्याला कळाली तर विषय केवळ तत्वज्ञानाचं वर्णन नव्हे, विषय केवळ आत्म्याचं अमरत्व नव्हे, आत्म्याच्या अमरत्वाच्या बरोबरीने आत्मा हा जीवात्मा हा अजन्मा अमरतत्व आहे हे सांगत या अजन्मा अमरतत्वाच्या या ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण कसं असतं हा आचरणाचा विषय सांगितला. तेव्हा स्थितप्रज्ञामध्ये ज्याची समाधीस्थ झालेला आहे त्याचं बसणं, चालणं, बोलणं आणि त्याचं आचरण कसं आहे असा तो प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपण विस्ताराने आतापर्यंत पाहिलं आणि आता आपण शेवटच्या चरणामध्ये आलोय की तो चालतो कसा, त्याचं बसणं, बोलणं हे झालं आपलं. आता त्याचं आचरण आणि त्याचं चालणं कसं आहे तर ह्याच्यावर हा आपला 71वा श्लोक आहे. तेव्हा 71व्या श्लोकाची ही पार्श्वभूमी पाहून आपण तो श्लोक काय आपण बघूया. विहाय कामान यः सर्वान् पुमान् चरते निस्पृहा निर्ममः निरहंकारः स शांतीम अधिगच्छति. तो जो स्थितप्रज्ञ आहे त्याला तो परमशांतीला कसा पोचलेला आहे, कोणत्या कारणामुळे तो परमशांतीला पोचलेला आहे असा या श्लोकाचं मुख्य दिशा सांगितली की तो परमशांतीला पोचलेला आहे. आता ही परमशांती त्याला जी प्राप्त झाली आहे त्याचे काय कारण आहेत तर त्याचं कारण असं आहे की तो संपूर्ण कामनाचा त्याने त्याग केलेला आहे.
त्यांनी सगळी स्पृहा जी आहे ही त्याची पूर्ण निस्पृह झालेला आहे. तो स्पृहारहित झालेला आहे, कामनारहित झालेला आहे, तो स्पृहारहित झालेला आहे आणि तो ममतारहित झालेला आहे. 3 गोष्टी सांगितल्या बा. या 3 गोष्टींनी त्याला तो जो आहे तो निरहंकारी झाला आणि त्या 3 गोष्टीमुळे 4थी गोष्ट काय प्राप्त झाली तर तो निरहंकारी झाला. कामनारहित जेव्हा होतो, स्पृहारहित होतो आणि ममतारहित होतो त्यावेळेसच तो निरहंकारी. हा सिद्धांत आहे. सिद्धांतामध्ये निरहंकारी स्थिती, कारण आता त्याचं चालणं बोलणं जे आहे ते निरहंकारी स्थितीमध्ये आहे. पण निरंकारी स्थिती कशी प्राप्त होते, चालणं जे आहे ते निरंकारी स्थितीत कशी काय प्राप्त होते, काय लक्षण आहेत त्याचे, निरंकाराचे लक्षण काय, तर निरंकाराचे 3 दिशेने लक्षणं सांगितले. ते पहिलं लक्षण सांगितलंय की त्याची कामना शून्य होते. दुसरं लक्षण सांगितलंय की तो स्पृहारहित होतो आणि तिसरं लक्षण सांगितलंय की तो ममतारहित होतो. आपल्याला तिन्हीचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. या श्लोकांचा अभ्यास करायचा असेल तर तिन्हीचाही अभ्यास करणं आवश्यक आहे की कामना म्हणजे काय आणि कामना रहित झाल्यानंतर काय अवस्था आहे. दुसरं लक्षण स्पृहा म्हणजे काय, निस्पृह म्हणजे काय. कामनाचं म्हणजे निष्काम आणि निस्पृह असे 2 शब्द आहेत. आणि तिसरा निर्मम, ममतारहित हे तिसरं लक्षण आहे. हे 3 लक्षणं झाल्याशिवाय तो निरंकारी होऊ शकत नाही. आणि ह्या ध्यानात एकापेक्षा एक सूक्ष्म गोष्टी आहेत. एकापेक्षा एक सूक्ष्म गोष्टी आहेत. एक अतिशय स्थूल आहे. कामना जी आहे ते पटकन लक्षात येण्याची गोष्ट की एखादी वस्तू दिसली तर मला ही वस्तू पाहिजे होती किंवा मला ही वस्तू जी आहे अप्राप्त वस्तू आहे, जी अप्राप्त वस्तू आहे त्याला कामनेचा संबंध आहे. जी गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली नाही पण प्राप्त व्हावीशी सारखे वाटते त्याला कामना असं म्हणतात. ज्याचा अभाव आहे ना, ज्या अभावातून कामना आहे. आणि अभाव स्थिती ही जीवात्म्याची आहे. जीवात्मा ज्यावेळेस तो स्वरूपापासून विन्मुख झालेला असतो तेव्हाच तो अभावात्मक असतो. स्वरूपात गेल्यानंतर तो भावात्मक होतो. भाव आणि अभाव हे 2 शब्द आपण आधी पाहिले. भाव कशाला म्हणायचं की ज्याचं अखंड अस्तित्व आहे त्यालाच भाव आहे. आणि जो कधीच अस्तित्वहीन आहे, नुसतं असल्यासारखा वाटतो त्याला अभाव असं वाटतं. अभाव आणि भाव याच्यावर श्लोक आपण पाहिला. तर अभाव आणि भावामध्ये ज्यावेळेस तो स्वरूपातून विन्मुख होतो त्यावेळेस तो अभावात्मक स्थिती आहे. आणि जेव्हा अभावात्मक स्थिती आहे तेव्हा कामना आहे. कामनेचा संबंध कसा, कामना ही आपण वस्तुजन्य म्हणतो की ही वस्तू माझ्याकडे नाहीये आणि म्हणून ही वस्तू मला पाहिजे, हे बरोबर दिसणारी गोष्ट आहे. मूळ कारण त्याचं समजून घ्या. कामनेचा उगम कुठून आहे. कामनेचा उगम जो आहे तो स्वरूपाशी विन्मुख झालेला आहे, आपल्या आत्मतत्वाशी विन्मुख झालेला आहे. आपल्या स्वरूप ज्ञानापासून जेव्हा तो विन्मुख झालेला आहे, जेव्हा अशा अज्ञानी स्थितीमध्ये तो आलेला आहे त्यावेळेस त्याची काय लक्षण आहे, तो त्या जगताबद्दल त्या प्रकृतीमध्ये तो आसक्त झालेला आहे. कारण तो एक तर प्रकृतीचा आसक्त असेल नाही तर स्वरूपामध्ये तो एकरूप झालेला असेल. 2च त्याची स्थिती आहे. तिसरी स्थिती असू शकत नाही. एक तर स्वरूपामध्ये बसलेला आहे नाही तर तो प्रकृतीमध्ये बसला. स्वरूपामध्ये जर तो बसला असेल तर भावात्मक स्थिती आहे, अभाव नाहीच. आणि अभाव शून्यता जर असेल तर त्या ठिकाणी कामना येऊ शकत. पण तो जर जगाच्या प्रत्येक वस्तू संचयाशी जर त्यांनी संबंध ठेवला, त्याच्यामध्ये आसक्ती ठेवली तर तो भावापासून मुक्त झाला आणि अभावामध्ये आला. भावातून विन्मुख झाला, स्वरूपापासून विन्मुख झाला. पण स्थितप्रज्ञा कशाला म्हणायचं. स्थितप्रज्ञा शब्दाचा अर्थ की ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. असा स्थिर बुद्धी केव्हा होईल त्याची, ज्यावेळेस बुद्धितत्व हे आत्मतत्वात आहे. आपण तेही लक्षण पाहिजे. बुद्धितत्व जे आहे ना हे आत्मस्थितीमध्ये ज्यावेळेस जातं त्यावेळेसच त्याची बुद्धी स्थिर होते. बाकी सगळ्या गोष्टी अस्थिर आहेत. बाकी सगळ्या ज्या जगतातल्या जेवढ्या म्हणून गोष्टी आहेत ना, काही काही लोक प्रश्न विचारतात फार अस्थिरता आहे बाबा म्हणून, स्थैर्य केव्हा प्राप्त होईल. हा अगदी सर्वसाधारण प्रश्न. त्याचं उत्तर सोपं आहे. स्थिर तत्वाला पकडा स्थैर्य प्राप्त होईल. तुम्ही अस्थिर तत्वाला पकडल्यामुळे अस्थिर आहात. सोपं गणित आहे. पण लक्षात येत नाही लोक की अमुक एका गोष्टीला मला घर जर मिळालं असतं तर मला स्थैर्य मिळेल, मला जर धन प्राप्त झाली तर मला स्थैर्य मिळेल, माझ्या सगळ्या मुलाबाळांचे एकदा लग्न झाले मग मी निवृत्त होईल, तोपर्यंत मी काही निवृत्त होऊ शकत नाही, अजून माझ्या मागे प्रपंच आहे. आपण सर्व तुम्ही मागे बसतो बरं का. त्याच्यामध्ये आपण काय होतं की
आपण आपल्या कुठल्या तरी वस्तुसंचयामध्ये आपण आसक्त आहोत आणि त्या आसक्तीमुळे काय होतं की या आसक्तीमुळे मनुष्य अस्थिर होतो. स्थिरता का प्राप्त होते? जेव्हा बुद्धितत्व जे आहे हे बुद्धी आत्मतत्वाशी एकरूप झाली तर बुद्धी ही स्थिर होते आणि आत्मतत्वामध्ये एकदा ती एकरूप झाली तर त्याची कुठल्याही प्रकारचे अभावात्मक स्थिती राहत नाही. ही अभावात्मक स्थिती माणसाला निर्माण होण्याचं एकमेव कारण असं आहे की तो या जगाच्या प्रत्येक वस्तूमध्ये तो आसक्त झालेला आहे. तर हे आपल्याला कारण कळालं की अभाव का निर्माण होतो तर आत्मतत्वापासून विन्मुख झाला. आत्मतत्वापासून विन्मुख झाला की अभाव स्थिती झाली की अभावातून कामना आहे. काहीतरी अतृप्त स्थिती आहे, काहीतरी कमी आहे, काहीतरी पाहिजे आपल्याला आणि ही पाहिजे नावाची गोष्ट ही स्थूल आहे. ही स्थूल देहाची आहे, स्थूल स्वरूपामध्ये व्यक्त होणारी गोष्ट आहे. बाहेर स्पष्ट दृश्य दिसणारी त्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो तो अतृप्त. तो घरामध्ये आल्यानंतर जेव्हा तो घरात त्याची नजर फिरते सगळीकडे तेव्हा त्याची अशी दृष्टी असते की त्या दृष्टीतूनच दिसते की हा अतृप्त आहे, ताबडतोब दिसतो. नाही तर चेहऱ्यावरची प्रसन्नता, इतकं ज्ञान आणि इतकी प्रसन्नता असते की त्याला कोणत्याही तो जास्त झाडाखाली जरी येऊन बसला तरी अतिशय म्हणजे परिपूर्ण आणि प्रसन्न असा आहे तो. पण अभावात्मक स्थितीमध्ये तो पैशाच्या ढिगाऱ्यावर जरी बसला ना तरी त्याला असं वाटतं की बा हे तर बसतो तर खरं पण हा सगळा पैसा आपल्याला घेऊन जाता येईल का? सगळे आपली पिशवी सगळे भरून आपण घरी घेऊन जाऊ शकू का असा प्रश्न नाही. बाजारात गेल्यानंतर असे वस्तू पुष्कळ दिसतात ना तेव्हा चेहरे बघा तुम्ही सगळ्यांचे अभावात्मक चेहरे दिसतात. हे काय पाहिजे हेच माहिती नाही तरी पण पुष्कळ पाहिजे असं वाटतं. अभावात्मक स्थिती आहे. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. कशाकरता पाहिजे? कामना. कशामुळे कामना निर्माण झाली तर अभावात्मक स्थितीमुळे झाली. म्हणून ह्या अभावात्मक स्थितीतून जी कामना निर्माण झाली ती जी कामना आहे ना ती कामना ही माणसाला अहंकाराकडे घेऊन जाते. कारण याचं मूळ जर कारण काय असेल तर तो जीवभाव आहे. जीवभावामुळे कामना निर्माण होते. जीवभाव का निर्माण झाला? व्यक्तित्व का निर्माण झालं? आणि तो स्वरूपापासून अभिन्न झाला. स्वरूपातून तो वेगळा झाल्यामुळे तो अभिन्न तो ह्या जगाच्याशी संबंधित आला आणि जगाशी संबंधित आल्यामुळे त्याला सारखी या प्रत्येक वस्तुसंचयामध्ये त्याची आसक्ती झाली आणि कामना झाली. म्हणून कामना हे अहंकाराचं स्थूल स्वरूप आहे. हे झालं कामना हा विषय. दुसरा विषय हा निस्पृह स्पृहा. स्पृहाची व्याख्या काय दिलेली आहे की स्पृहा म्हणजे आपल्या नित्य जीवनाकरता ज्या निर्वाह करता ज्या गोष्टी लागतात. उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला निवास लागतो, वस्त्र लागतं, अन्न लागतं. हे मूलभूत ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या मूलभूत गरजेच्या गोष्टीबद्दल मनुष्य किमान आम्हाला ठीक आहे आम्ही साधू संत आहोत, आम्हाला काही कुठल्याही गोष्टीचं आम्हाला 2 वेळेला जेवायला मिळालं तरी आम्हाला पुष्कळ. आम्हाला एक थोडं डोक्यावर छप्पर असलं ना काही नाही 5-6 पडायची गरज नाही. पण एक खोली जरी मात्र आवश्यक आहे कारण तेवढं छप्पर आपल्याला पाहिजे काय आणि अंगावर आपल्या रक्षणाकरता वस्त्र पाहिजे. ही जी मूलभूत निर्वाह करता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टीची इच्छा ही सूक्ष्म इच्छा असते. कुठे किती असो, किती निष्प्रह मनुष्य असो, संन्यासी जरी घेतला तरी त्याला वस्त्र हे लागतं अंगावर करायला. त्याला कुठेतरी एखादी कुटी लागते काय आणि कमीत कमी तो म्हणतो की मला तो भिक्षा मागायला जातो तो 5 ठिकाणी की मला भिक्षा मिळाली, कोरांना भिक्षा मिळाली की तेवढं त्याचं शिजवून पिकं मी अन्न कारण मला शरीराचं रक्षण करायचं. उद्देश काय बघ हे सगळं तू भिक्षा का मागतोय? कारण मला देहाचं रक्षण करायचं. काय वस्त्र का घालतो? देहाचं रक्षण करायचं. निवारा कशाला पाहिजे? देहाचं रक्षण करायचं. आता बघा मी थोडंसं आणखी थोडं सूक्ष्म पातळीवर होतो. आता जेव्हा देहाचं रक्षण करायचं आहे तेव्हा तो देहभाव असल्याशिवाय देहाचं रक्षणाचा भाव येईल का? देहभाव आल्याशिवाय देहाचं रक्षण होणार नाही. हा माझा देह आहे आणि ह्या देहाचं मी रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे. माझं मी का करायचं रक्षण? पुढे म्हणतो की मला धर्मरक्षण देह रक्षण केल्याशिवाय धर्म होणार नाही. प्रत्येकाचे कारण आहेत आणि काही चुकीचे नाहीत. ते कारण चुकीचे असं मी म्हणत नाही की धर्म जर राखायचा असेल तर देह राखला पाहिजे. शास्त्र जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर देह टिकला पाहिजे. देह टिकला तर धर्म करता येईल. धर्म केला तर शास्त्र आणि वेदाचं जे सिद्धांत आहेत ते आपल्याला
टिकवून ठेवता येतील म्हणून देहाचं रक्षण करायचं. आणि देहाचं रक्षण करण्याकरता वस्त्र, अन्न आणि निवारा हे 3 गोष्टी पाहिजे. ही सूक्ष्म इच्छा आहे. आता बाकीच्या मी कामना ह्या बाहेरच्या या अनेक ऐश्वर्याच्या गोष्टी तुमच्या अनेक प्रकारच्या तो सुखसोयीच्या गोष्टी झाल्या त्याच्यापासून तो अलिप्त झाला. आता वानप्रस्थ नाही, संन्यास घेतला त्यांनी. पण त्या संन्यस्त अवस्थेमध्ये सुद्धा त्याला ती जी सूक्ष्म गरज आहे ना त्याची आणि त्याचं समर्थन आहे. त्याचं काय समर्थन आहे की धर्म टिकला नाही. आता इथे प्रश्न असा आहे की स्थितप्रज्ञाला ती स्प्राहे राहत नाही, निष्प्रय म्हटलेलं आहे त्याला. आता याचं आपल्याला स्पष्टीकरण घेणं आवश्यक आहे ना. का बरं स्थितप्रज्ञाला धर्म टिकवायचा नाही का? स्थितप्रज्ञाला शास्त्राचं त्याला आवड नाहीये का? स्थितप्रज्ञाला शरीराचं रक्षण करायचं नाही का? हा खरा प्रश्न बरं का. हा सूक्ष्म आणि अतिशय चिंतनशील असा तो विषय आहे की निष्प्रह हा जो शब्द दिला हा मूलभूत ज्या गरजा आहेत त्याही त्याच्यामध्ये त्याची आवड राहिली. अर्थात त्याचा त्याग करण्याची पण इच्छा नाही बरं काय, नाही तर लगेच विरुद्ध टोकाला जाईल आणि म्हणतील की मग ते दिगंबर अवस्थेत फिरणारे काही लोक असतात. मग तसंही काही त्यालाही त्याची आवड नाहीये की मला वस्त्र नको म्हणून निर्वस्त्र अवस्थेमध्ये फिरण्याची ही त्याला आवश्यकता वाटत, किंवा मला अन्न नको म्हणून अगदी स्वतःच्या शरीराचे क्लेश करत करत कित्येक दिवस उपवास करायचे असं पण नाहीये बरं का. असं पण नाहीये. अन्न मिळालं तर ग्रहण करेल, नाही मिळालं तर काही नाही. वस्त्र मिळालं तर धारण करेल, नाही मिळालं तर काही प्रश्न. वर निवारा मिळाला तर ठीक आहे, नाही त्या झाडाखाली असेल तर गुन्हामध्येच फिरेल. ही अवस्था बघा, ही अवस्था का झाली निर्माण, त्याच्या पाठीमागे काय भूमिका आहे ही समजली तर निष्प्रह शब्द समजेल. त्याचा माणूस बोलताना पुष्कळदा हा निष्प्रह माणूस आहे म्हणतो आणि त्याच्या चेहऱ्यावर सगळ्या कामाला दिसतात, सगळ्या गरजा आहेत. निष्प्रह आहे तर उन्हात उभा कर त्याला, कडक ऊन पडलेले उन्हामध्ये उभा राहतो का बघा, निष्प्रह. साधारण मनुष्य हा निष्प्रह होऊ शकत नाही. स्थितप्रज्ञामध्ये जी निष्प्रह अवस्था आहे ती नेमकी त्याचं काय कारण आहे हे कारण जर कळालं, हा जो देह हा माझा देह आहे किंवा मीच देह आहे अशा प्रकारचा भाव जोपर्यंत आहे ना तोपर्यंत देहाचं रक्षण. हे लक्षात घ्या. देहाच्या रक्षणाची जी भूमिका आहे ही भूमिका का झाली? व्यक्तित्व असल्यामुळे, जीवभाव असल्यामुळे. जेव्हा व्यक्तित्वच नष्ट झालं, जेव्हा जीवभावच नष्ट झाला आणि तो आत्मतत्वाशी इतका एकरूप झाला की जो देह जो आहे ना तो प्रकृतीचंच अंग प्रत्यंग आहे. देह माझा नाही आणि मी देह नाही ही भूमिका जेव्हा पक्की होते की नाही त्यावेळेस काय होतं माहिती का की ह्या देहाच्या रक्षणाचं प्रयोजन जपतं. गंमत बघ, पण सखोल विचार सखोल आहे. पण निष्प्रह शब्दाचा आपण जेव्हा विस्ताराने व्याख्या करू ना तेव्हा त्याचं किती सखोल ते गेलेलं आहे बघा. आता कामनेपासून आपण निष्प्रह याकडे या शब्दाकडे आला, कामनेपासून निष्प्रहकडे. ही सूक्ष्म गोष्ट आहे. हे त्या ठिकाणी देह जो आहे ना तो धर्मरक्षणाकरता आहे. पण कोणता देह, कोणाचा देह, प्रश्न हा आहे. हा प्रश्न त्यांनी प्रत्येकाने आपण स्वतःला विचारला तर देह कोणाचा आहे. मग तिथेच तुम्ही म्हणाल की देह माझा आहे तर तुम्ही स्थितप्रज्ञ नाही. देह जर माझा असेल धर्मरक्षण पुढचा विषय, पण माझा देह असा विषय झाला की तिथे अज्ञान सुरू झाला. कारण देह तुझा नाहीये, देह प्रकृतीचा अंग आहे. जे सत्वरजतम त्रिगुणात्मक प्रकृती आहे आणि जे पंचमहाभूतात्मक जी प्रकृती आहे ती अष्टधा प्रकृती जी आहे ना ती पूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे. त्या पूर्ण ब्रह्मांडाच्या प्रकृतीचं हे अंग प्रत्यंग आहे, त्याचा अंश आहे तो तुझा नाहीच. पण तू काय केलं, तू माझा हा देह आहे म्हणून स्वतःला काय केलं, संकुचित केलं. स्वतःच एक व्यक्ती म्हणून एक अभिव्यक्तीचा विचार करायला सुरुवात केला आणि मग धर्मरक्षणाचं कार्य करायचं, मला शास्त्राचं रक्षण करायचं असं भूमिका घेतली. पण याचा जो आधार काय आहे तर आधार माझा देह आहे हा आधार आहे. जिथे भावच माझा देह असं नसेल तर अन्न वस्त्र निवारा हा विचार राहू शकत. बघा गंमत बघा, अन्न वस्त्र निवारा इतरांना त्याची वाटेल कोणाला किंवा हा साधू पुरुष आहे याला याचं काहीतरी संरक्षण करायला पाहिजे. हा जर टिकला तर आम्हाला काहीतरी ज्ञान मिळेल, हा टिकला तर आम्हाला धर्म म्हणजे काय कळेल. हा इतरांचा विषय होईल, त्याचा विषय नाहीये. म्हणजे तुम्ही जर अगदी महाराजांचं चरित्र पाहिलं स्वामी समर्थांचं तर त्यामुळे तुम्हाला काय दिसेल की महाराज कुठेही चालले, वारुळात बसले, झाडाखाली बसले, जंगलात बसले, काट्यावर बसले. तर काय प्रकार आहे हा? त्यांना देहाचं रक्षण नव्हतं का?
अहो त्यांना देहभावच नव्हता मुळातून. मग काय चोळप्पा बाळप्पा वगैरे सगळे त्यांच्या भोवताली फिरून नाही महाराजांना वेळेवर जेवायला मिळालं पाहिजे, महाराजांना वस्त्र मिळालं पाहिजे, महाराजांना निवास मिळाला पाहिजे, चोळप्पा आपल्या घरी घेऊन यायची. का चोळप्पाला वाटायचं, बाळप्पाला वाटायचं, श्रीपाद भटांना वाटायचं, त्यांना वाटायचं का नाही वाटायचं हे आपण चिंतन करण्यासारखा विषय. निष्प्रह इथे शब्द आहे. देह माझा नव्हे, देह त्या प्रकृतीच त्या ब्रह्मांडाचा त्या जगताचा अंग आहे, माझा नव्हेच, मीच आत्मस्वरूपात आहे. असं त्याचं चालणं आहे. बरं त्याचं चालणं कसं आहे तर निष्प्रह अवस्थेत चालणं आहे. आणि अशी निष्प्रह अवस्था असली की अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या 3 मूलभूत गोष्टी आहेत त्या देहाच्या संबंधित आहेत, ते माझ्या संबंधित नाही. त्यामुळे त्या 3 गोष्टी मिळाल्या ठीक, नाही मिळाल्या ठीक. बघा त्याला स्थित म्हणजे कारण त्याची बुद्धी कुठे झालेली आहे, त्याची बुद्धी आत्मतत्वाशी एकरूप झालेली आहे. त्याच्या बुद्धीमध्ये अखंडता आत्मस्थितीमध्ये ती झालेली आहे. त्यामुळे त्या आत्मस्थितीमध्ये गेल्यामुळे अखंडतेने त्याची सारखं जे चिंतन मनन किंवा त्याचं जे निजिध्यास आणि अनुसंधान जे सारखं चालू आहे ते आत्मतत्वाशी चालू आहे. देहाबद्दल त्याला काही कळेल. विदेही अवस्था कशाला म्हणायचं, जो विदेही झाला त्याला अन्न वस्त्र निवारायची काय गरज आहे. तो ज्याला देहभाव आहे, त्याला देह संरक्षण करायचं आहे, त्याला मी देह किंवा माझा देह अशी भूमिका आहे, त्याच्याकरता अन्न वस्त्र निवार आहे, बाकीच्याला काय. म्हणून स्थितप्रज्ञाच्या पहिली कामना या लक्षणानंतर दुसरी स्पृहारहित स्थिती दिलेली आहे. तर अशी ही स्पृहारहित जेव्हा स्थिती येते आणि त्या स्पृहारहित स्थितीमध्ये जेव्हा तो चालतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञा समजते. असं हे दुसरं लक्षण. त्याच्यानंतर निर्ममहा हे तिसरं लक्षण, त्याच्यामध्ये सूक्ष्म आहे. निर्ममहा म्हणजे मनुष्य साधारणपणे काय माहिती का की आपल्याला जे प्राप्त वस्तू झालेली आहे, ज्या ज्या वस्तू प्राप्त झाल्या, घर दार, आपली प्रॉपर्टी, अन्न वस्त्र संपत्ती, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या काही प्राप्त आहेत त्या प्राप्त झालेल्या गोष्टीबद्दल माणसाची ममता असते. कामना कशाची असते, जी प्राप्त नाही झाली त्याची कामना आहे. आणि ममता कशी आहे तर जे प्राप्त झाले. दोन्हीमध्ये बघा, प्राप्त नाही झाली तरी प्रॉब्लेम आहे, प्राप्त नाही झाले तर कामना निर्माण होते, आणि प्राप्त झाली तर ते ममता निर्माण होते. हे दोन्हीमध्ये. कारण याचा आधार काय माहिती, याचा आधारच मुळातून अहंकार आहे. याचा आधार काय, अहंकार असल्यामुळे प्राप्त वस्तूत ममता आहे आणि अहंकार असल्यामुळे अप्राप्त वस्तूत कामना आहे. आता काय माहिती का, वस्तू तर प्राप्त होते पण ममता तर नको. बरं ते असलेल्या वस्तूला काही काही लोक जे फार मी वैरागी, मला हे नको, हे देऊन टाका, हे देऊन टाका, मला हे वस्तू नको, तर तोही अहंकार होऊन जातो. ती पण एक प्रकारची वेगळ्या प्रकारची ममता आहे. बघा बरं गंमत ही कशी आहे, मोठी विलक्षण गंमत आहे. काही लोक म्हणतात नाही आता आपल्याला नम्र व्हायचंच, फार आग्रह धरतात. कोणी आलं तरी इतक्या विनयाने ते वागायला लागतात की मग काही वेळेला शंका यायला लागते, इतका हा नम्र का झाला, की कालपर्यंत एवढा उद्धट होता, आता हे काय की नम्र का वागतो, तर त्याला नम्रतेचा अहंकार येतो. काही काही लोक असे काही ज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागतात, कालपर्यंत काही बोलत होते आता बोलायला लागतात. का बोलायला लागतं, त्याने वाचन केलेलं असतं, पाठांतर केलेलं असतं, तो सांगत असतो, उपदेश करत असतो, न विचारता उपदेश करतो, त्याला ज्ञानाचा अहंकार होता. आणि काही काही लोकांना ही ममता नको, बाबा निर्मम आपण व्हायचंय म्हणून ते काय करतात, वस्तूचा त्या कोणी आलं की त्याला दान करा, आणि मग नंतर सांगतात मी इतकं दान केलं, म्हणून मी इतक्या वस्तू दिल्या. का बरं दान केलं, कारण मला आता निर्मम व्हायचंय. आणि निर्मम कोणाला व्हायचंय, मला व्हायचं. मग मला नावाची वस्तू काय, मी आणि मला, ह्यालाच तर मग ममता म्हणतात. म्हणजे वस्तू दिल्यानंतर मी वस्तू दिली ह्यालाच तर ममता म्हणतात ना. किती सूक्ष्म गोष्ट आहे बघा. तो भगवद्गीतेमध्ये काही काही गोष्टी इतक्या सूक्ष्म पातळीवर त्यांनी स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगितले की लोकांनी जर वरवर जर वाचलं तर फार गोंधळ होऊ शकतो. भगवद्गीता हा ग्रंथ असा आहे बरं का की तुम्ही फक्त शब्दाचा अर्थ जर घेतला आणि पाठ केला तर कधी कधी खूप प्रकारचे गैरसमज होतो. काही लोक म्हणतात ना आम्ही कर्मयोगी आहेत. कसं काय कर्मयोगी, आम्ही सकाळपासून रात्रभरपर्यंत काम करत राहतो, आम्ही कर्मयोगी आहेत. आणि तू पैसे कमवण्याकरता काम करतो, तुझी तर सगळी इच्छा तर पैशामध्ये गुंतलेली आहे आणि तू कर्मयोगी म्हणतो.
कर्मयोगाचं लक्षण असं आहे की निष्काम भाव, कामना भरलेली पूर्ण, आणि फक्त काबाड कष्ट करतो, बैलासारखी मेहनत करतो आणि स्वतःला कर्मयोगी म्हणतो. अर्थ चुकीचा आहे. तसं ममतारहित ही स्थिती आहे. तर काय म्हणणार एक जण की बाबा माझ्या वस्तू मी सगळ्या घेऊन टाकल्या तर मला काय नको, मी संन्यासी झालो. हे वाक्यच एकमेकांच्या विरुद्ध आहे. मी संन्यासी झालो हे वाक्य जर कोणी म्हटलं ना तर समजायचं की त्याची खूप कामं आहे. सूक्ष्म गोष्ट ममता नावाची जी गोष्ट आहे ना इतकी सूक्ष्म आहे की ममता कुठे संपते आणि प्रेम कुठे निर्माण होतं, ममता कुठे संपते आणि वात्सल्य कुठे निर्माण होतं, ममता कुठे संपते आणि भक्ती कुठे सुरू होते. ही इतकी सूक्ष्म गोष्ट आहे की माणूस भक्तीला ममतेलाच भक्ती म्हणतो, ममतेलाच वात्सल्य म्हणतो, ममतेलाच तो काय म्हणतो की हे माझं प्रेम आहे बरं काय, आणि असते ममता. ज्या ज्या वस्तू जे जे आप्तस्वकीय, जे जे जीव, जे जे अणुरेणू या सगळ्या ज्या काही तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्या वस्तूमध्ये जी एक प्रकारची आसक्ती असते ना त्याला ममता असं म्हणतात. मग ती त्या वस्तू बाह्यता जरी त्याचा त्याग झाला तरी ती त्याच्यातली आसक्ती सुटत नाही. इतकं लक्षात ठेवतात लोक तर की 10 वर्षापूर्वी आम्ही गाणगापूरला गेलो होतो आणि इतक्या प्रकारची देणगी दिली म्हणून ते किती 10 वर्षापर्यंत सांगत असते. ती दिली नसती तर बरं झालं असतं. दिल्यानंतर लक्षात ठेवणं ही ममतेचं एक दुसरं रूप आहे. तर अशा प्रकारे ही जी ममता आहे ही अत्यंत सूक्ष्म आहे. ही म्हणजे कशी सूक्ष्मतर अशी आहे पातळीवर. आज अहंकाराचे 3 टप्पे आपण पाहतोय आता. एक कामना आहे, दुसरी स्पृहा आहे, तिसरी ममता आहे. तर ममतेमध्ये मनुष्य हा अखंडतेने तो त्या गोष्टीमध्ये इतका आसक्त असतो आपल्या सगळ्या वस्तू संचयामध्ये. तर मग स्थितप्रज्ञाची लक्षणं कशी, आता काय आहे हे सांगितलं, पण स्थितप्रज्ञाची निर्मम स्थिती किती ते सुद्धा आपण समजून घेऊ ना. आपण ममता म्हणजे काय हे समजून घेतलं. आता निर्मम म्हणजे काय समजलं, स्पृहा म्हणजे समजून घेतलं, निष्प्रह म्हणजे काय समजलं पाहिजे, कामना म्हणजे काय समजलं, निष्काम म्हणजे काय समजलं पाहिजे. दोन्ही अर्थ समजले, पण एक समजला दुसरा नाही समजला तर मग हे तर आपलंच वर्णन झालं बुवा. आता भगवंताचं वर्णन कसं काय ऐकायचं. तर आपला मुख्य विषय जो आहे ना हा मुख्य विषय कुठे आहे की स्थितप्रज्ञाच्या लक्षण हा विषय. काय लक्षणं नाही हे सांगितले, पण काय लक्षण आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. तर ममता रहित काय, निर्मम हा जो शब्द आहे ना याचा अर्थ काय, तर निर्मम हा या शब्दाचा अर्थ असा की ज्यावेळेस स्थितप्रज्ञ त्याच्याजवळ असलेल्या कोणत्याही वस्तूमध्ये जरी त्या जवळ असल्या तरी त्याला त्याचा त्याग करण्याचाही त्याचा आग्रह नाही आहे आणि त्याचा ठेवण्याचाही आग्रह नाही. त्याग करण्याचाही आग्रह नाही. काही वेळेला आपण पाहतो ना महाराज जे आहेत ते असे गादीवर झोपलेले अगदी व्यवस्थित सगळे, आणि मग म्हणतात की बाकी लोक आले पुराणे त्याने हे केलं, पूर्ण प्रवचन केलं आणि म्हणे हे तर संन्यासी झाले तर गादीवर झोपलेले, त्यांना तर गाद्या गेल्या पाहिजे त्यांना, आणि हे यांना स्वतःला संन्यासी म्हणतात. तर मनात विचार आला, बोलले नाही काही, कारण बोलायची हिंमत नव्हती काही, पण जशी विचार मनामध्ये आला तसं महाराजांना कळालं. महाराज म्हणजे चला येतं का फिरायला, निघाले बाहेर, आणि जसे चालायला तर काट्या कुट्यामध्ये निघा, काट्याच्या याच्यावर झोपले. ते पाहून ते घाबरले. ते म्हणाले अरे हे गादीवर झोपणारे काट्यावर झोपतो. गादीची आवड नाही आणि काट्याची भीती नाही. काय ममता रहित म्हणजे काय, निर्मम म्हणजे काय, अनासक्ती, पूर्ण अनासक्ती. वस्तू मिळाली तरी त्याच्याबद्दल काय फार मोठं काय असं वरळून जायचं कारण नाही, किंवा त्याच्यात लगेच त्याग करून आता आपण फार मोठे संन्यासी आहोत, फार मोठे वैरागी आहोत असंही सांगायची गरज नाही. अगदी डोक्यावर टोप घालून त्याच्यावर सगळे मोत्याचे दागिने, अंगात सगळे दागिनेवर त्याचाही काही वाटत नाही. त्याचं सगळे लोक कौतुक करायला लागले, त्याच्यावर काय चरण धुवायला लागले लोक. त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये अनेक वेदाचे मंत्र चालू आहेत, रुद्राभिषेक चालू आहे चरणावर, काय नाही. त्यामुळे चेहरा बघा त्यांचा कसा शांत, एकदम ममता रहित, निर्मम. निर्मम या शब्दाचा अर्थ असा की प्राप्त जरी झालं तरी त्यात गुरळून जायचं नाही, आणि त्याचा त्याग जरी किंवा ते नष्ट जरी झालं तरी त्याचं दुःख नाही. दोन्ही अवस्था आहेत बरं, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे त्याचा अतिटोकाचा अर्थ काढला तर काय होऊ शकतं हे मुद्दाम मी सांगितलं की प्राप्त असेल. कारण काही वेळेला काय होतं माहिती का की
की काही गोष्टी काही प्रसंगाने कोणाला तरी काहीतरी देण्याकरता, काही ज्ञान देण्याकरता, काही समजून सांगण्याकरता काही गोष्टी त्या तत्कालिक हे प्राप्त होतात. म्हणून लगेच आपण संन्यासी आहोत म्हणून त्याला बाजूला कोण, आम्ही कोणाला स्पर्श करत नाही, आम्ही कुठल्या स्त्रियांशी बोलत नाही, स्त्रियांनी 20 फूट लांब दूर उभं राहावं असे काही लोक असतात, आम्ही त्यांचा चेहराही पाहतो. पण एवढी भीती का, एवढी त्यांची भीती का? जर तुमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल एक माता म्हणून जर भूमिका असेल तर तुम्हाला भ्यायचं काही कारण नाही. काही लोक परवा एकजण मला म्हणाले की आम्ही आमच्यात फार कडक होत आहे, म्हणजे की आम्ही फार दूर राहतो. म्हटलं फार दूर राहतो म्हणजे, आणि तुम्ही कशाने दूर राहता? देहानेच राहता ना. ज्याच्याने तुम्ही दूर राहता तो जो देह आहे त्या देहाबद्दल तर तुमची आसक्ती आहे, आणि त्या देहाची जर आसक्ती असेल तर सगळं काम अडलं ना. मग तुमच्या अंतःकरणात जर स्वरूपामध्ये अखंड अनुसंधान असेल तर तुम्हाला कशाचं भ्यायचं कारण नाही, काहीच भ्यायचं कारण नाही. तुमचा कोणी सत्कार केला बरोबर द्यायचं कारण नाही, आणि एखाद्या ठिकाणी अपमान होणारच, आणि ती निश्चित ठरलेली गोष्ट आहे. 10 वेळेला जर सत्कार झाले ना तर समजा 1 वेळेला अपमान होणार, प्रमाण त्याचं ठरलेलं आहे. आणि ते सगळे अपमान पचवले ना मग पुढची स्थिती आहे, तोपर्यंत हे निश्चित होणारच गोष्टी. पण जो ममता रहित असतो, निर्मम असतो ना, त्याला दोन्ही समान आहे, काहीच नाही. अपमान केला कोणी त्याच्याबद्दल काही नाही, फार मोठा सत्कार केला त्याची गोष्ट काही नाही. वस्तू प्राप्त झाल्या, खूप वेळेला काय होतं, पैसा, अडका, संपत्ती, मोठेपणा, प्रशंसा, उच्च आसनावर बसणे, सन्मान, ह्या सगळ्या गोष्टी खूप मिळतात. पण जो निर्मम आहे त्याला या सगळ्या वस्तूबद्दल कुठेही मोह निर्माण होत नाही. त्या वस्तूची यथार्थ कल्पना असते, ही वस्तू काय आहे, ही वस्तू जी प्राप्त झालेली या वस्तूचं नेमकं स्वरूप काय आहे, ते पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मकच आहे, बाकी काही नाही. त्यामुळे ह्याचा स्वीकारही करायची गरज नाही आणि याचा त्यागही करायची, कारण ते आहे त्याच्याच ठिकाणी. गंमत अशी आहे, देह आणि देहाला अनुलक्षून जेवढ्या काही गोष्टी आहेत सगळे आत्मस्वकीय, सगळे नाते, सगळ्या प्रकारचे नाते. तुम्हाला प्राप्त झालेल्या प्रत्येक वस्तू या तुमच्या जवळ असतील किंवा दूर असतील, या मुळातूनच त्रिगुणात्मक आणि पंचमहाभूत, देहाला धरून, अंतःकरणाला धरून, मनबुद्धी चित्त अहंकार, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाला धरून ही प्रकृतीचे अंग आहेत. तुम्हाला ह्या सर्व गोष्टीबद्दल एक तुमची धारणा निश्चित झाली की ही प्राकृतिक गोष्टी आहेत, आणि या प्राकृतिक गोष्टी, प्रकृतीमध्ये होणाऱ्या क्रिया ज्या आहेत त्या सुद्धा स्वयंभू आहेत, आणि मीही स्वयंभू आहे. तेव्हा त्याच्याबद्दलचा मोह बाळगणं म्हणजे त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. त्याचा त्याग करणं हे आवश्यक नाहीये, आणि त्याचा स्वीकार करणे आवश्यक नाही. तर त्याला साक्षीत्वाने पाहायचं, जे आहे ते त्या ठिकाणी आनंद घ्यायचा की त्याच्याही मध्ये परमेश्वर कसा आहे हे पाहत राहायचं. तेव्हा तुम्ही निर्मम हो. सबाह्य अभ्यंतर तू एकच भूमिका अवस्था आहे. अंतःकरणामध्ये सुद्धा तोच आहे आणि बाहेरही तोच. ही जेव्हा धारणा निश्चित होते ना तेव्हा निर्मम होईल. बाहेर असलेल्या प्रत्येक वस्तुसंचय, प्रत्येक अणुरेणूमध्ये, प्रत्येक जीवमात्राच्या अधिष्ठानाला आणि आविष्कारामध्ये सुद्धा ओतप्रोत तो भरलेला आहे. असं असताना तो निर्मम. निर्मम असण्याची स्थिती काय आहे तर तो सबाह्य अभ्यंतर एकच तत्वाला जेव्हा पाहतो त्यावेळेस तो निर्मम होतो. म्हणून त्याची स्वीकारण्याची भूमिका नाही आणि त्याग करण्याची भूमिका. कारण वस्तू आहे तिथेच आहे. फक्त फरक काय माहितीये का, आपल्या अंतःकरणाच्या आसक्तीचा फरक असतो. आम्ही वस्तू घेतली एखादी जवळ ठेवली की, किंवा आपल्या समजा लॉकरमध्ये कुलूप मारून ठेवली तर आम्हाला वाटते ती आमची झाली, आणि कोणीतरी चोरांनी त्या लॉकरमधून नेली तर आम्हाला वाटतं दूर गेली. पण त्या वस्तूचा तुम्ही स्वतंत्रपणे जर विचार केला तर वस्तू आहे तशीच आहे, वस्तू आहे तशीच आहे. मग भूमिका फरक काय झाला? फरक जे आहे हे माझ्या जवळची वस्तू दुसऱ्याने नेली आहे, हा फक्त फरक आहे. हा फरक आहे. तुमची वस्तू एखाद्याने चोरली की तुम्हाला दुःख वाटतं, आणि एखाद्याने तुम्हाला जर फुकट दिली की तुम्हाला सुख वाटतं. गंमत बघा इथे निर्ममाचं. म्हणून निर्मम हा जो शब्द आहे ना हा अत्यंत सूक्ष्मतर आहे. दोन्ही स्थितीमध्ये जेव्हा समभाव असेल त्यावेळेस तो स्थितप्रज्ञ आहे. अशा प्रकारे जो कामनारहित झाला, जो स्पृहारहित झाला, जो ममतारहित झाला तोच निरंकारी होईल.
पुढे त्याने काय सांगितलंय, निरंकारी माणसाचं वर्णन केलेलं आहे. निरंकारी तोच आहे की त्याचा जो निष्काम आहे, जो पूर्णपणे स्पृहा रहित आहे आणि जो संपूर्णपणे ममता रहित आहे, तोच निरंकारी. त्याचाच अहंकार जो आहे शून्यवत होतो आणि ज्याचा अहंकार शून्यवत झाला, जो निरंकारी झाला, त्याला परमशांती प्राप्त. या अध्यायाचं, या श्लोकाचं मुख्य चौथं चरण जे आहे ना, ते फार महत्वाचं आहे की त्याला परमशांती होते. अशांत कोण, म्हणजे याचा उलटा अर्थ आपण काय, अशांत कोण? अशांत तो की ज्याला कामना आहे, अशांत तो ज्याला स्पृह आहे, अशांत तो ज्याला ममत आहे. पुन्हा एकदा आपण व्याख्या उलटी करून पाहू त्याला. काय की अशांत तोच आहे की ज्याची शांती भंग झालेल्याचं लक्षण काय? काही लोक म्हणतात नाही आम्ही शांत आहोत, पण एकांतात बसू द्या, कशी शांती आपल्याला आपल्याला कळते. असं चूळ करायला लागतं, अस्वस्थ होतं. सगळ्या लोकांसमोर दाखवण्याकरता शांत असते. मग ही शांती कशी, अशांती का निर्माण झाली? याचे 3 कारण स्पष्ट, 3 स्पष्ट कारण आहेत. त्या 3 कारणाकडे बघा तुम्ही, शांत व्हाल. ओके, फार सुंदर आहे. लोकांचा जर आपण शेवटीचा उद्देश पाहिला ना, की शांती केव्हा मिळेल तर निरंकारी असेल तेव्हा. निरंकार केव्हा असेल? जेव्हा निष्काम असेल, जेव्हा निष्प्रह असेल आणि जेव्हा निर्मम असेल. किती सुंदर आहे बघा तुम्ही, की माणसाला शांती पाहिजे असेल तर हा श्लोक अगदी वाचला पाहिजे. काय ह्या श्लोकाचा जर सखोल आपण जर अभ्यास केला तर मनुष्य अतिशय शांत स्थिर राहतो, त्याची प्रज्ञा स्थिर राहते. निरंकारी स्थितीमध्ये त्याला तो निष्काम आहे, निष्प्रह आहे, निर्मम आहे आणि तो निरंकारी स्थितीमध्ये तो अत्यंत शांत आहे. आणि जो शांत आहे ना, तोच ब्रह्मस्थितीमध्ये जातो. पुढचा श्लोक, पुढचा ह्याचा जो 72वा श्लोक आहे ना, जो उपसंहार आहे या पूर्ण दुसऱ्या अध्यायाचा उपसंहार म्हणजे 72वा श्लोक. तर आता आपण 71वा श्लोक पाहिला की ही शांती म्हणजेच आत्मस्थिती आहे. बरं का, शांती ह्या शब्दाचाच अर्थ काय, ही आत्मस्थिती आहे. तेव्हा अशा ह्या आत्मस्थितीमध्ये गेलेला मनुष्यच ब्रह्मस्थितीमध्ये, त्याला ब्राह्मी स्थिती असं म्हटलं. ती ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेला जो महात्मा आहे ना, त्या महात्म्याचं पुढे शेवटच्या श्लोकामध्ये वर्णन केलंय की एषा ब्राह्मी स्थिती हे पार्थ नैनाम प्राप्य विमुह्य स्थित्वा अस्याम अंतकाले अपि ब्रह्म निर्वाणम रुच्छति. तेव्हा अर्जुना, या ब्रह्माला, ब्रह्मतत्वाला प्राप्त करून घेतलेला जो पुरुष आहे, तो पुरुष कसा आहे की तो कधीही मोहित होत नाही आणि त्याच्या अंतकाळी सुद्धा या ब्राह्मी स्थितीतच तो स्थित होऊन तो ब्रह्मानंदाला प्राप्त होतो. आता ही जी शांती आहे ना, ही शांतीचं परिणिती काय? ही अखंड शांती आहे. ही काही शांती अशी नाही की बाबा आता प्राप्त होईल, थोड्या वेळ ती ढळणारी आहे. त्या स्थितीमध्ये जेव्हा तो जातो ना, त्या स्थितीमध्ये एकदा गेला की त्या ठिकाणी पुन्हा परत येण्याचा विषय नाही. तो वावरणार, सगळीकडे व्यवहार करणार, चालणार, बोलणार, वागणार, 4 लोकांशी बोलणार, सगळं करणार. पण त्याची स्थिती कुठे माहिती आहे? तो ब्रह्मस्थितीमध्ये गेलेला आहे. असा अखंड ब्रह्मस्थितीत जो गेलाय ना, त्याला अंतकाली ब्रह्मानंदातच जातो. दुसरा मार्गच नाही त्याला. मग दुसरीकडे जायचा काहीही प्रश्न नाहीये. ती ब्राह्मी स्थिती त्याला प्राप्त झालेली आहे. तो ब्रह्मतत्वामध्ये अखंड एकरूप स्वरूपामध्ये अनुसंधानित तो अखंड राहिल्यामुळे बाकी वस्तू संचयाबरोबर, आप्तस्वकीयाबरोबर जरी त्याचं विचरण असेल, जरी त्याचा व्यवहार असेल, जरी तो अनेक वस्तुसंग्रहामध्ये जरी बसलेला असेल, जरी त्याच्या अवतीभोवती सगळे व्यवहार जरी चालत असले, तरी तो अखंड शांत आहे. आणि ती शांती जी आहे ती ब्रह्मस्थितीची शांती. अशी ब्राह्मी स्थिती ज्याला प्राप्त झाली, तो कधीही मोहित पुन्हा होण्याचा कधी सुतराम शक्यता नाही. असा तो निर्मोह स्थितीमध्ये गेलेला आहे. आणि अशा निर्मोह स्थितीमध्ये गेल्यानंतर जेव्हा अंतकाळ म्हणजे देहत्यागाचा, कारण देहाचा त्याग त्याने आधीच केलेला असतो. पण प्रत्यक्ष देह त्यागाला आपण असं म्हणू, ज्याला आपण मृत्यू असं म्हणतो. पण मृत्यू हा कशाचा असतो? मी आधीच म्हटलं होतं मागे एका प्रवचनामध्ये की मृत्यू हा भ्रमाचा असतो. मृत्यू आहे, पुन्हा मृत्यू होत नसतो. मृत्यू हा भ्रमाचा आहे. अमरतत्व जे आहे हे ज्ञानाचं आहे. जेव्हा ज्ञानस्वरूप होतो तेव्हा तो अमर होतो, आणि जेव्हा अज्ञानात असतो तेव्हाच त्याचा मृत्यू अखंड चालू आहे. आसक्ती हा मृत्यू आहे.
देहातली आसक्ती हा मृत्यू आहे, कारण देह क्षणाला हा क्षीण होत असतो, त्यालाच मृत्यू असा शब्द वापरलेला आहे. तेव्हा मृत्यू जो आहे ना, हा देहाचा त्याग जो आहे, हा देहाचा त्याग आधीच जेव्हा तुम्ही केलेला आहे, आत्मस्थितीवर झालेला आहे, तेव्हा नंतर देह त्याग राहिला काय, टिकला काय, गेला काय, राहिला काय, काहीच भेद नाही. आधीच शांती प्राप्त झालेली आहे. तेव्हा देह जो आहे हा जेव्हा निसटताना तो ब्रह्मस्थितीतच असतो, ब्रह्मानंदच असतो, काही नाही, काही भेद नाही. शांत माणसाला पुन्हा काय शांत व्हायचं हो मला सांग. एकदा शांत झाल्यानंतर पुन्हा महाशांतीची गरज नसते. एकदा ब्रह्मस्थितीमध्ये झाल्यानंतर पुन्हा परब्रह्माची स्थिती नसते. म्हणून ती ब्राह्मी स्थिती ज्याला अखंड प्राप्त झालेली आहे तो पुन्हा मोहात येत नाही. आणि अंतकाळ या शब्दाचा अर्थ असा की व्यवहाराकरता जो त्यांनी जी प्रकृती धारण केलेली आहे तो व्यवहार त्याचा जेव्हा संपतो, हा त्याचा अर्थ अंतकाळ आहे. त्या अंतकाळामध्ये तो ब्रह्मानंदामध्येच लीन विलीन होतो. तो त्याचा जो जीवात्मा आहे तो परमेश्वरामध्ये लीन होतो. अशी ही ब्राह्मी स्थिती आहे. आणि अशी ही ब्राह्मी स्थिती ही स्थिती प्रज्ञाला अंतकाळामध्ये प्राप्त होते, असा हा तो उपसंहार केला. आणि अशा पद्धतीने आपला हा दुसरा अध्याय संपलेला आहे. तर पुढच्या रविवारी मी नाही आहे, त्याच्यानंतर म्हणजे मी 18 तारखेला येणार आहे परत. आज 18चा जो रविवार येईल त्या रविवारी बहुतेक प्रबोधन होईल. 11 तारखेला अवधूत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.